गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय या जोडीने चांगली दमदार कामगिरी केलेली आहे प्रत्येक स्पर्धांमध्ये. आणि आज ते श्रीगणे फ्रेंडशिप गरताळी संघासोबत कशा पद्धतीने खेळतात हे आपण आता बघणार आहोत. फ्रेंडशिप गरताळी हा संघ सुद्धा आपण बघतोय गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय चांगला खेळ करून दाखवतोय. प्रामुख्याने अरुण घरतची ऑलराऊंडर खेळ निलेश पाटील याची एक जबरदस्त फलंदाजी, त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे जे साथीदार आहेत मक्कयान वगैरे वगैरे यांच्याकडून सुद्धा चांगला अक्षय यांच्याकडून चांगला खेळ बघायला मिळतो. त्यांच्या जोरावर आज फ्रेंडशिप गरताळी संघ सुद्धा चांगल्या नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि आपल्या खेळाचा दबदबा दाखवत असतो. बघूया आज काय होते ते. फ्रेंडशिप गरताळी संघ एक श्री गणेश स्थळ चालमाला संघाच्या समवेत खेळताना कशा पद्धतीने आव्हान ठेवतोय किंवा त्यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर करतोय हे आपण जाणून घेणार आहोत. हा 4 षटकांचा सामना असणार आहे आजच्या दिवसात. आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये सर्व सामने 5 षटकांचे झाले होते. आज शेवटचा दिवस आहे. सामने उशिरा चालू झालेत म्हणून 4-4 षटकांनी सुरुवात केलेली आहे या सामन्यांची. पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला आलेला आहे तो गोलंदाज मयूर सूरज स्ट्राईकला असणार आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी क्षेत्ररक्षणात तैनात कशा पद्धतीने केलेला आहे. क्षेत्ररक्षणाची रचना कशा पद्धतीची आहे. पॉवर प्लेचे जे 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत ते अरुणने कोणत्या ठिकाणी लावलेले आहेत. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. त्याचप्रमाणे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक संकेत घरतला उभा करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने त्यांची व्यूहरचना आहे त्या बघणार आहोत. आणि ह्या व्यूहरचना भेदण्यात सूरज कशा पद्धतीने यशस्वी ठरतोय. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील दुसरा सामना. आज अंतिम दिवस आहे अनिवार्य ग्रुप आयोजित या क्रीडा स्पर्धेचा आमदार चषकाचा. एक जबरदस्त अशी क्रिकेट स्पर्धा बघायला मिळालेली आहे त्यांच्या संपूर्ण अनिवार्य ग्रुपच्या माध्यमातून. आणि एक चांगला प्रेक्षकांना घर बैठे बघायला यावं म्हणून ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवर याचं प्रक्षेपण सुद्धा केलेलं जात आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा मयूर सूरजसाठी. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिला चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज. कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाने जरूर प्रयत्न केला होता परंतु चेंडूला टोळवण्यात यश मिळत नाही. त्याला मोठा फटका मारण्यात. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. संकेत चेंडू पर्यंत पोहोचेल का. एकदा मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु सुनील बानकर सुद्धा बघा जान हथेली पे घेऊन आपल्या विकेटचं खांद्यावर घेऊन तो धावत सुटला. डेंजर एंडकडे धावत सुटला आणि आपल्या संघासाठी त्याने 2 धावा अर्जित केल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि त्यासाठी त्याने आपलं विकेट सुद्धा तळ हातावर घेऊन धावला होता. परंतु चांगलं म्हणतात ना की नशीब सुद्धा जिगरबाज खेळाडूंच्या पाठी असतं किंवा योद्ध्यांच्या पाठी असतं. तशा पद्धतीची ही धाव होती. परंतु गोलंदाजीचे ऍक्शन आपण बघितले. हाय ॲम ऍक्शन आहे. चेंडू शेवटच्या क्षणाला सोडताना थोडासा वेग कमी होतो. असं वाटतंय की वेगामध्ये धावतो गोलंदाज. चेंडू वेगात येईल परंतु त्याची जी धावण्याची जी रनिंगची वेग आहे तो आणि चेंडू सोडण्याचा वेग हा थोडासा कमी जास्त आहे. त्याच्यामुळे फलंदाज बुचकळात पडतोय. अंदाज येत नाही त्याला मोठे स्ट्रोक्स खेळताना. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं कारण टप्पा जो बघतो आपण गुडलँड स्पॉटवर टप्पा टाकला. टप्पा टाकल्यानंतर थोडासा उसळी मिळाली त्याला. बाउन्स होता चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. कोणत्याही प्रकारे या लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धाव नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा किती काउंट केल्या गेल्या तर फक्त 2 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. पुन्हा तशाच पद्धतीचा हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर काहीसा स्लो राहतो चेंडू. पुन्हा 2 धाव घेण्याचा प्रयत्न होता सुनीलचा परंतु यावेळेला सूरजने मात्र त्याला नकाराला नकाऊ बोलला आणि 1च धावेवर संतुष्ट व्हायला पाडलं. प्रितेश खरोखर गोलंदाजाचं ऍक्शन बघ. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप स्लो होतो. फलंदाज वाट बघतो मारण्यासाठी परंतु चेंडू तोपर्यंत पोहोचेपर्यंत फलंदाजाचे ऍक्शन होऊन गेलेले असते. त्याच्यामुळे ह्या 5 चेंडूंवर मोठा स्ट्रोक्स लागण्यात मात्र त्याला अंदाज आलेला नाहीये. परंतु जोपर्यंत त्या गोलंदाजाचा अंदाज येईल तोपर्यंत हे षटक संपलेला असेल. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. सुनील या पहिल्यांदा स्ट्राईकवर सामोरा जातोय.
परंतु सुनीलने खूप वेळ वाट बघितली चेंडूची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केलं स्ट्रोक्स मध्ये. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. मात्र वाट बघितली आणि चेंडूचा टप्पा ह्या वेळेला थोडासा आखूट टप्प्याचा होता. अजून थोडा माघारी टाकला चेंडू आणि त्याचा फायदा उचलला सुनीलने. परंतु कौतुक करावं लागेल मयूरच्या गोलंदाजीचं. त्याने पॉवर प्लेचं षटक हाताळताना अतिशय चांगली कामगिरी केली, सुरेख गोलंदाजी केली आणि फक्त 7 धावा खर्च केल्या या पहिल्या षटकात. लाजवाब गोलंदाजी खरोखर. पॉवर प्लेचं षटक समोर नामवंत संघ, नामवंत संघातील 2 दिग्गज खेळाडू समोर आहेत, फलंदाज आहेत, बॅटर आहेत आणि त्या बॅटर समोर अतिशय चांगली गोलंदाजी करणं हे सुद्धा एक कौशल्य असतं आणि त्या कौशल्यात उत्तमरित्या पास झालेला आहे तो मयूर. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटक. दुसऱ्या षटकासाठी अरुण घरत येतोय. एक हाय ॲम ॲक्शनचा हा गोलंदाज एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतो. नेहमी पूर्वी सदानंद गिरकर नावाचा एक गोलंदाज होता जो चौल चुने कोलीवाड्याचा होता, थळेश्वर थळ संघामधून खेळायचा. तशा पद्धतीचे ॲक्शन गोलंदाजीचे ॲक्शन आपण अरुण घरत याच्याकडून बघतो. अरुण घरतने जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर भलभल्या फलंदाजांना तो खेळण्यास मारक घातक ठरू शकतो. तसाच पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. नॅचरल इनस्विंग, त्याची जी ॲक्शन आहे गोलंदाजीची त्याला एक नॅचरल इनस्विंगचा आधार आहे. अतिशय चांगलं गोलंदाजीवर टप्प्यावर जाऊन टाकली तर अरुणची गोलंदाजी खेळायला खूप खूप अवघड आहे. आणि तशाच पद्धतीचा हा टप्पा पहिलाच बघितला. सुनीलला अंदाज आलेला नाही आहे. 1 धाव मात्र मिळाली संघाला. धावसंख्या झालेली 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. ओव्हर पिच डिलिव्हरी फिरकावून दिला सूरजने रडार मध्ये येऊन. चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी. 6 धावांसाठी टोळवलेला हा फटका सूरजच्या रडारमध्ये आला होता. जर अचूक टप्प्यावर मी अगोदरच म्हटलं होतं अरुणने अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकणं गरजेचं आहे. परंतु अरुण ज्यावेळेला मुंडी त्याची खाली जाते त्यावेळेला टप्पा दिसत नाहीये. पुन्हा एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी होती परंतु यावेळेला खोलात टाकला चेंडू. 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पळून पूर्ण केला जातात. अतिशय चांगलं कॉलिंग, त्याला चांगला प्रतिसाद दोन्ही खेळाडूंकडून मिळाला आणि 2 धावा मात्र वसूल केल्या गेल्या फलंदाजांनी. अतिशय चांगला स्ट्रोक होता. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या आहे 16 धावा, 16 रन्स. मी तेच म्हणत होतो अरुणची जेव्हा गोलंदाजीचा जो मुंडी खाली जाते त्यावेळेला तर टप्प्याचा अंदाज घेतला पाहिजे. टप्पा आपण कोठे टाकला पाहिजे ह्याचा अंदाज घेणं अतिशय गरजेचं आहे आणि तो जर अंदाज चुकला तर मात्र षटकाराला मुकला अशा पद्धतीने गोलंदाजी होऊ शकते. किंवा चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकली आणि अचूक टप्प्यावर तो जो चेंडू इनस्विंग झाला तर फलंदाज बुचकाळात पडू शकतो. 6 धाव मात्र अगोदरच्या चेंडूवर, नंतर 2. हा टप्पा आपण बघतो ऑप्स्टमच्या खूपच बाहेर, दिशाहीन ठरतो चेंडू. पंच आपण बघतो अनिवार्य ग्रुपचे राकेशजी चव्हाण या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. एक फॉरेन रिटर्न अंपायर. 1 धावेची वाढ, धावसंख्या 17. 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड रोवन. वेट या षटकामध्ये आपण बघतो अद्यापपर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू तब्बल 10 धावा खर्च केल्यात. हा चेंडू सुद्धा बघतो आपण ऑप्टमच्या बाहेर, काहीसा बाहेर आहे. पंच दर्शवतात हा चेंडू सुद्धा वाईट बॉल आहे. एक अवांतर धावसंख्येत आणखी एक वाढ होते. थोडंसं एक षटकाराने 1-2 धावा गेल्यानंतर थोडंसं प्रेशर आलेला आहे परंतु तो प्रेशर हाताळणं हे खरं क्रिकेटरचं काम आहे. प्रेशर सुद्धा आपण धुडकावून लावू शकतो. मोठ्या स्पर्धा आहेत या. परंतु चांगलं कमबॅक करतो का नाही. 3रा चेंडू लगातार वाईड. लागोपाठचे 3 चेंडू वाईडच्या सुपरत पडतायत. हॅट्रिक होतोय वाईड बॉलची. 3 अवांतर चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. अतिशय चांगली दिमागदार सुरुवात, आश्वासक सुरुवात करून दिलेली आहे ती या दोन्ही सलामीवीरांनी थळ चालमाला संघासाठी.
थळ चाल मला लक्षात ठेवा. या वेळेला मारण्याच्या प्रयत्नात चकतोय चेंडू हवेत आहे दीर्घकाळ आणि झेल मात्र त्या ठिकाणी सोडतोय अभिजित. क्या किया आपने, ये सिंपल झेल था, साधा झेल होता, सोपा झेल होता, परंतु तो सुद्धा निसटला. एक जीवनदान मिळालं या वेळेला सूरजला. आणि धावा किती घेतल्या तर 2 धावा घेतल्या. 21 धावा फलकावर झालेल्या आहेत. 21 रन. चांगला चेंडू अरुणला. आता मात्र थोडीशी लय सापडलेली आहे. थोडंसं कमबॅक केलंय त्याने चांगल्या पद्धतीने. आपल्या संघासाठी स्वतःसाठी एक मनोधैर्य वाढणारे हे त्याचे 2 चेंडू ठरू शकतात. एक जीवनदान जरूर मिळालं फलंदाजाला, परंतु अरुणने छटका गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. अतिशय चांगलं सुरुवात केलेली आपल्या संघासाठी आता मात्र. परंतु धावसंख्या आहे 22 धावा, 22 रन्स. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यानंतर या दुसऱ्या षटकात त्याची कसर या दोन्ही फलंदाजांनी मात्र भरून काढलेली आहे. हे दोन्ही बॅटर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात, अनुभवी आहेत खेळाडू दोन्ही. चांगल्या कट करतोय, स्क्वेअर कट, लाजवाब स्क्वेअर कट. चेंडू जातोय घरंगळात, सीमारेषा पार होतोय का, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. चेंडू सरळ गोळीच्या वेगाने गेलेला होता, अप्रतिम. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. काय निर्णय तुझा शेवटच्या क्षणाला येतोय बघूया आपण. परंतु सामना बघा, मैदान किती सुंदर मैदान आहे. या अतिशय चांगल्या मैदानात खरोखर कौतुक करावं लागेल गोपाल शेट यांचं की ज्यांनी हे मैदान या संघासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर शिवशक्ती लोणारे संघाने त्यावर खूप मेहनत घेतली आणि हे एक सुसज्ज मैदान आपल्याला आज बघायला मिळते. या स्ट्रोकवर, शेवटच्या स्ट्रोकवर 1 धाव होती डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये, कारण चेंडू जो होता तो डिक्लेअर झोन क्रॉस करून पुन्हा मैदानात आला होता. त्याच्यामुळे 1 धाव बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 23 धावा. कॅमेरामॅनने सुद्धा दाखवून दिलं की ही धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये आहे. अतिशय चांगलं या ठिकाणी कॅमेरामॅनचं नेटवर्क आपल्याला बघायला मिळतं. चांगलं कॅमेरामॅनचं लक्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटवर्किंग सुद्धा बघायला मिळते. ते ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते. खरोखर तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्हाला चांगलं वाटत असेलच, आपण सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि त्यांची हौसला अफजाई करायची आहे. ड्रीम्स क्रिकेटवर घंटीचं बटन सुद्धा दाबा. 2 षटकाचा खेळ, 3रं षटक घेऊन येतो गोलंदाज. अतिशय सागरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. चालू सामना फ्रेंडशिप घरताळी लोणारे विरुद्ध श्री गणेश थळ चालमाला. या 2 संघांमध्ये हा सामना रंगलेला आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. अनिवार्य ग्रुप आयोजित आमदार चषक 2024. 3रं षटक सागर. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय सूरज. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चांगला प्रॉपर एम्प्टी प्लेस मध्ये पडतोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. चौक. अतिशय जबरदस्त टायमिंग केलं, त्यावर रिव्हर्स स्वीप केला. म्हणतात आबाद नाही तो बर्बाद, असं काय काय जण कॉमेंटेटर म्हणतात. त्या पद्धतीतील हा स्ट्रोक होता. जर घी सीधी उंगली से निकालता तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नाही आहे, परंतु डावखुरा गोलंदाज होता, त्याला माहिती आहे फलंदाजाला कशा पद्धतीने खेळायचं आहे. त्याच्या पद्धतीने त्याने त्या डावखुऱ्या गोलंदाजीचा ॲक्शनचा वापर केला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र चांगला टायमिंग होत नाही. अचूक चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये सुद्धा येत नाहीये आणि 1 धाव मात्र मिळते. धावसंख्येत 108 धावसंख्या झाली 28 धावा. याच ठिकाणी आपण बघतो अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळाली. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून.
चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळतोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, एक धाव. एक धाव धावफलकावर. धावसंख्या झालेली आता 1ने वाढून 31 धावा, 31 रन्स. हळूहळू का होईना परंतु चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा रतीब चालू आहे. जेवढ्या पद्धतीची धावसंख्या पाहिजे तेवढी नसली परंतु सागरचा क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू यावेळेला. फलंदाज चकतोय, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. विकेट्स मात्र मिळालेली नाही, अद्यापही यश प्राप्त झालेलं नाही ते फ्रेंडशिप घरताळी संघाला, परंतु गोलंदाज सागरचं कौतुक. पुन्हा एकदा हवेत झेल आहे. अरुण या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. अरुणने पकडलेला एक मस्त झेल आणि सुनील बाद. वर्सोली ग्रुपकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सागरसाठी, ही विकेट्स काढली म्हणून. अतिशय चांगला पहिला सफलता. अरुणचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी थोडंसं आउटफील्डला रोड असल्यामुळे अंदाज येत नाही आहे, थोडीशी मनात भीती निर्माण असते, परंतु अरुणने चेंडूवरील नजर हटवली नाही आणि एक मस्त झेल आपल्या हातामध्ये घेतला आणि फलंदाज पहिली सफलता आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली होती. तिसरं षटक चालू आहे. नवीन फलंदाज येतो पवन कोंडाजी. पवन कोंडाजी यंदाच्या मोसमामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी करतोय. एकविरा थळ संघातून आपल्या थळगावचं प्रतिनिधित्व करताना आपण त्याला बघितलंय. कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करून त्याने थळगावाचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात पसरवलेलं आहे. असा पवन कोंडाजी या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला आहे. एक धाव घेतो पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धावा मिळतात या शेवटच्या चेंडूवर. 2 धावांबरोबर षटकाची समाप्ती होते आणि षटकाच्या समाप्तीबरोबर 33 धावा धावफलकावर लागतात. 3 षटके पूर्ण, 33 धावा. तेहतीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगली कामगिरी फलंदाजांनी केलेली आहे, परंतु पर्याप्त धावसंख्या नाही आहे. कारण पहिल्या दिवशी आपण बघितलं या मैदानावर खूप मोठ्या मोठ्या धावसंख्या झालेल्या आहेत. 65 धावा सुद्धा चेस केलेल्या आहेत. एकविरा थळ आणि नवखारचा संघ सामना बघा, तो काय सामना झाला होता. अतिशय सहजरित्या नवखार संघाने त्या 63 धावा प्राप्त केल्या होत्या, जमवल्या होत्या. शेवटच्या षटकासाठी संकेत घरत संघाचा कर्णधार या ठिकाणी गोलंदाजीसाठी तो संकेत संघाचा कर्णधार अरुण घरत या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू थोडासा खराब दिशाहीन ठरलेला हा चेंडू आहे. पंचांना कोणती अडचण येत नाहीये व्हाईट बॉल घोषित करण्यासाठी. 1 धाव मिळते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा, 34 रन्स. या शेवटचं स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा काढल्या जातील? आमचे लोणारे गावचे ग्रामस्थ सन्माननीय द्वारकानाथ पाटील यांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. द्वारकानाथजी पाटील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. संकेत घरत एक अनुभवी असा गोलंदाज आहे हा, परंतु आज समोर जर दिग्गज खेळाडू दिसत असतील तर थोडंसं मनोधैर्य कच्चे होते, परंतु ऐसा करने से कोई फायदा नाही आहे. आता अशा पद्धतीने करून तुम्हाला फायदा नाही आहे. धीराने गोलंदाजी करावी लागेल, परंतु फुल टॉस चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनीत मॅग्निफिसंट शॉट, षटकार. थोडासा दबाव निर्माण झाला गोलंदाजावर आणि त्या दबावाखालून चेंडू चांगला टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फुल टॉस टाकला आणि फुल टॉस चेंडूला पुरेपूर दिशा दिली ती सूरजने. 6 धावांसाठी चेंडू भिरकावून दिला. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू यावेळेला 1 बाउन्स. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अभिजित कडून. 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा मनसुबा पूर्ण होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती 43 रन्स, 43 धावा. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील 4 चेंडू आणि 4 चेंडूत आणखी किती धावा काढतायत हे 2 फलंदाज बघणार आहोत, किंवा कशा पद्धतीने चांगली गोलंदाजी करून संकेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय.
पुन्हा खूप टप्प्याचा चेंडू, एक लॉलीपॉप शॉट. क्या बात है, ब्युटिफुल, मॅग्निफिसंट षटकार. म्हणून एक एक झेल किती महत्वाचा आहे हे महत्वाचं आहे. सूरजला झेल जीवनदान दिलं आणि सूरजने आज आपल्या ज्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या फलंदाजीचा जो परफॉर्मन्स होता तो सुद्धा बॅकअप करण्यास यशस्वी ठरलेला आहे. हा षटकारांची धावसंख्या 50 पर्यंत जाऊन पोहोचते. 49 धावा, 49 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. संकेत ऑफस्टंपच्या बाहेरून आणखी बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय की धावा होत आहेत 50. व्हाईट बॉलच्या रूपाने या 50 धावा दाखल कराव्या लागतात त्या श्री गणेश थळ संघाच्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यावेळेला मात्र अभिजित कोणतीही चूक करत नाहीये. आपल्या चांगल्या पद्धतीने झेल घेतोय फलंदाज बाद. यावेळेला मात्र अभिजितने चूक केली नाही. जी चूक थोडीशी पहिल्या अगोदरच्या षटकामध्ये झाली होती आणि त्याचा किती खामायचा मोबदला आपल्या संघाला चुकवावा लागला होता त्याने बघितलं. आता मात्र त्याने झेल पकडला आणि सुरतची खेळी संपुष्टात आणली. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि या शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चैतन्य हातने येतोय गोलंदाज फलंदाजीला. कशा पद्धतीने सामोरा जाईल, 2 चेंडूंवर काय करेल. परंतु चैतन्य सर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी सेवा करू शकत नाही. याचं मॉन्स्टर हिट, सिक्सर. चैतन्याच्या बॅटमधून आणखी एक मोठा स्ट्रोक्स निघतो. थोडासा आउटफील्डचा फायदा मिळतो. तो थळ चालमाला संघाला चेंडू चकवून जातो, सीमारेषा पार होतोय, चौकार. होतो 4 षटकांच्या अखेरीस 60 धावा, 61 धावांचं लक्ष आहे फ्रेंडशिप गरताळी लोणारे संघासमोर. कशा पद्धतीने पार पाडतील, अशा पद्धतीने हे आव्हान पार पाडलं जाईल हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतो पुन्हा एकदा प्रितेश म्हात्रेकडे. धन्यवाद प्रितेश पाटील. मी म्हात्रे थैंक यू.
थँक्यू विकास दादा. विजयासाठी मात्र आपण पाहतो 61 धाव संख्येचं एक भलं मोठं असं टार्गेट. खऱ्या अर्थानं अगदी अप्रतिम बॅटिंग केली होती साळमाळा संघाच्या बॅट्समननी. अगदी तोडफोडवाली विस्फोटक फलंदाजी आपण अनुभवली. आणि ह्या मैदान जर आपण पाहिलं ना, या मैदानावरती तर अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे. कारण पहिल्या दिवशी जवळ आसपास प्रत्येक मॅच मध्ये 60+ धावा चेस झाल्यात. त्यामुळे जरी लक्ष 60+ असलं तरी सुद्धा इथे चेस केलं जाऊ शकतं. पाहूया आता दोन्ही फलंदाज आता फ्रेंडशिप घरताळी संघाकडून बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत, सागर आणि निलेश पाटील. पाहूया आता खेळ कशा पद्धतीने रंगेल ते सुद्धा पांढरंग ठर. थळेश्वर थळ आणि गुंजाळी थळ दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी. थळेश्वर थळ आणि युनिक थळ या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी त्वरित कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि जे प्रेक्षक काही डिक्लरच्या आतमध्ये बसलेले आहेत, लोणारे गावातील काही प्रेक्षक आहेत तिथे, ते कृपया डिक्लरच्या मागे बसायचं आहे. विजयासाठी मात्र आपण पाहतोय एक मोठं असं लक्ष. आणि या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा आहे तर मात्र घणाघाती फलंदाजी करावीच लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. कारण इथे मात्र आक्रमकता दाखवली नाही तर मात्र बॅटिंग करण्याचा संघ अडचणीत येऊ शकेल. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतो एक जुना जाणता असा खेळाडू पाहायला मिळतो, निलेश पाटील. पाहूया आता त्याची बॅटिंग कशा पद्धतीने होईल. त्याचवेळी गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज परेश कोळी सज्ज होतोय. पाहूया आता परेशची गोलंदाजी येते कशी असेल. पहिला चेंडूवर अप्रतिम फटका, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल चेंडू डिक्लेअर रिझनला जातोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला निलेशच्या बॅट मधून. या मॅचचा स्टार्ट मात्र आपण पाहतो अगदी अप्रतिमरित्या करतोय. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध लागला होता. सिंगलच मिळते या चेंडूवरती. विजयासाठी जर आपण पाहिलं तर खूप मोठं असं टार्गेट आहे. आणि आता मात्र येथे पॉवर प्लेच्या षटकात धावा येणं गरजेचं आहे. यावेळी मात्र हा चेंडू आपण पाहतो आउटसाइड ऑफ द लेग स्टंप आहे. आणि पंच राकेश यांनी सांगितलेलं आहे की हा चेंडू मात्र एक्स्ट्रा आहे, हा चेंडू मात्र वांतर आहे. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 धावा आता धावफलकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा निलेशच्या बॅट मधून फटका अगदी चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट रिजनला. कोणतीही धाव मात्र मिळणार नाहीये. परेश कोळी मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगला मारा करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॉलिंग त्याच्याकडून पाहायला मिळते. स्लोवर वन चाकवा दिला, बॅटची एज लागली आणि त्यानंतर आपण पाहतोय निलेश पाटील प्लेड ऑन होत असताना बिग ब्लो फॉर टीम फ्रेंडशिप घरताळी. पाहतोय लक्ष अगदी समोर मोठं असताना निलेश फारशी चमक दाखवू शकला नाही आणि अगदी स्वस्तात तो मात्र बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू संकेत आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानात गेलाय. वन डाऊनला तो गेलाय. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, नेहमीच वन डाऊनच्या बॅट्समनची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते, अत्यंत निर्णायक असते. परेश कोळीचं हे षटक आपण पाहतो अगदी अप्रतिम स्वरूपाचं. तो मात्र अगदी टिचून मारा करतोय, तिकट मारा करतोय, भेदकता दाखवतोय. अगदी कंट्रोलवाली गोल त्याच्याकडून पाहायला मिळते. नियंत्रित पूर्ण मारा तो करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो अगदी वेल बिगन. आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट त्याने मात्र पहिल्या षटकात मिळवून दिलाय. आखू टपाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराचसा वेळ आपण पाहतो हवेमध्ये, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर रिझनला गेलेला आहे. सिंगलच मिळते या चेंडूवरती सुद्धा. धावा येत नाहीये. धावांसाठी आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ पूर्णतः झकडत असताना पाहायला मिळतोय. थळेश्वर थळ आपला कॅप्टन इमिजिएटली कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. यावेळी संकेतच्या बॅट मधून लॉफ्टेड शॉट आलाय. जरूर चैतन्य आपनेचा अप्रतिम जजिंग पाहायला मिळालं आणि एक देखणा
या स्पर्धेतील एक सुंदर कॅचच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संकेत झाल बॅक टू द पॉबल अँड विकेट नंबर सेकंड डाऊन. मध्ये मात्र आपण पाहतोय परेश कोळीने एका मागोमाग एक धक्के दिलेत आणि खऱ्या अर्थानं टॉप ऑर्डरला पूर्णतः नेस्तानभूत केले. टॉप ऑर्डर पूर्णतः खिंडार पडलेला आहे. अप्रतिम मारा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी परेश कोळीकडनं पाहायला मिळते. कमालीचं हे षटक पाहायला मिळाले. 1 टू गो या षटकातील अंतिम चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे आणि पंच राकेश चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की षटक क्रमांक पहिला मात्र येथे संपुष्टात आलेला आहे. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते केवळ 3 धावा. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाले आणि अगदी परेश कोळीने आपल्या लौकिकाला साधेशी कामगिरी केली. ओव्हर नंबर सेकंड मध्ये पाहूया आता कोणता गोलंदाज गोलंदाजीला येईल. तन्मेश बानकरला आपण पाहतोय ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात अगदी दमदार मारा पाहायला मिळाला आणि परेशने मात्र अगदी धमाकेदार गोलंदाजी केले. तन्मेश बानकर आलाय, तो पाहूया आता इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या षटकावरती परेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वर्चस्व त्याचं पाहायला मिळालं. आता मात्र फलंदाजांना चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावं लागेल, प्लॅनिंग मध्ये चेंज करावं लागेल. यावेळी पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी समोरच्या क्षणी खेळायचं होतं आणि ते मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने रनिंग करत कॅच टिपलाय. आणखीन एक खेळाडू होते तंबूमध्ये परत. बानकर सुद्धा अत्यंत अफलातून आणि अभूतपूर्व स्वरूपाची गोलंदाजी करतोय. कारण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 खेळाडू गमावलेत आणि धावसंख्या फक्त 3 धाव पाहायला मिळतात. त्यामुळे विजयासाठी अजूनही 58 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. इथे मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्नशील राहावं लागेल. अरुण घरातला आपण पाहतोय पहिला चेंडू आउटसाइड ऑफ द लेग स्टंप आहे आणि त्या कारणास्तव पंचांकडून इशारा आला येस इट इज वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 4 ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. चांगला चेंडू येथे पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, कमाल आणि धमाल मैदानावरती गोलंदाजीने उडून दिलेली आहे. कारण आपण पाहतोय समोरच्या संघाला पूर्णतः बॅकफुटवर लोटणारी गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाजाने या षटकामध्ये आपल्याकडे असलेला क्लास, आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला दर्जा दाखवून दिलाय. नेक्स्ट बॉल या ओव्हर मधील अरुण घरत मात्र आपण पाहतो बॅकफुटवर जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. धाव येत नाहीये. धावांसाठी मात्र आपण पाहतो अक्षरशः फलंदाजी करणाऱ्या संघाला झुंजवलेला आहे. कुठेतरी आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ इथे बॅकफुट वरती आहे. चांगला चेंडू आणि ते मात्र आपण पाहतोय चांगला ट्राय पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. धावा येत नाहीयेत आणि त्यामुळे पूर्णपणे आपण पाहतोय फ्रेंडशिप घरदाळी संघ पूर्णपणे मागे पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा अगदी तिखट मारा पाहायला मिळालाय. फक्त 5 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव तर घेतले सेकंडचा अटेम्प्ट आणि सेकंडच्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद. 1 more wicket down for team फ्रेंडशिप घरदाळी.
ओव्हर नंबर 30 आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी चांगला आलेला आहे. सिंगलच मिळते या चेंडूवरती. थळेश्वर थळ आपला कॅप्टन पाठवून द्यायचे. युनिक थळचा कॅप्टन आलेला आहे आधीच. थळ संघ थळेश्वर थळ आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्यायचा आहे टॉस करण्यासाठी. ओव्हर नंबर आपण पाहतोय दुसरं संपुष्टात आले आणि धाव फलकावरती 7 धावा पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहतोय येणाऱ्या 2 षटकांमध्ये विजयासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे आता आपण जर पाहिली तर श्री गणेश चाळमा संघाचं वर्चस्व या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळाले. पहिला चेंडू फुलटॉस होता, स्टेप आउट केले, चेंडू डिक्लेअर रिझनला जातोय. सिंगलच मिळते या चेंडूवरती सुद्धा मोठे फटके येत नाहीयेत. आणि जर आपण पाहिलं तर बिग हिट न आल्यामुळे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये पूर्णतः वर्चस्व जे आहे ते मात्र चाळमा संघाचा पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा अरुण याला चकवणारा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र वाईड आहे असं पंचांनी सांगितलेलं आहे आणि धाव फलकावरती मात्र 10 धावा लागल्यात. चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. कव्हरच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळला होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळाल्या चेंडूवरती सुद्धा. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो इकडे उंचावते. धाव फलकावरती मात्र जर आपण पाहिलं तर धावा लागलेल्या आहेत 11. येथे मात्र फटका मोठा आहे. चैतन्य मात्र आपण पाहतो आपला फुटबॉल स्किल दाखवत असताना आणि त्या धावा मात्र सेव्ह केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला, चांगला अटेम्प्ट चैतन्यकडनं पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जी आहे ती मात्र 13 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत केवळ डबल सिंगल मध्ये डेलिंग पाहायला मिळाले. चांगला मारा. चेंडू मात्र अगदी चांगला आहे. चांगला मारा इथे पाहायला मिळालाय तिन्ही गोलंदाजांकडून. प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये अगदी दमदार गोलंदाजी केले, प्रभावी मारा केलाय. फलंदाजांना चान्स देत नाहीयेत, संधी देत नाहीयेत. अरुणच्या बॅट मधनं यावेळी दमदार पुष्टोक आहे. षटक क्रमांक 3 मात्र आपण पाहतोय संपुष्टात आलंय आणि धाव फलकावरती 15 धावा लागल्यात विजयासाठी. आता मात्र जर आपण पाहिलं तर 46 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या एका षटकामध्ये. सहा चेंडू आणि विजयासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता. पवन कोंडाजीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. आता मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये पूर्णतः पकड मजबूत केले ती श्री गणेश चाळमळा संघाने. चांगला मारा पाहायला मिळतोय. ओहो, पवन कोंडाजीला आपण पाहतोय जबरदस्त असा गोलंदाज आहे आणि मैदानावरती तो मात्र अत्यंत दर्शनीय अशी गोलंदाजी करतोय. अखोट टप्पा त्या चेंडूला बॅट्समनला मात्र त्याने बीट केले. पवन कोंडाजी म्हटलं की त्याच्याकडे अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याची कॅपॅसिटी आहे. पोटेन्शियल अगदी भरलेला, अगदी ठासून भरलेला आहे त्याच्याकडे. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय परंतु चेंडू अगदी चांगला आलेला आहे.
केवळ 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. एकही मोठा फटका मारता आला नाहीये या संपूर्ण मॅच मध्ये. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. जर बॅट्समनने षटकार मारला तर या 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे मात्र धावा आल्या नाहीयेत. आणि जर बॅट्समनने रिव्हर्स स्वीप 6 मारला तर मनीष म्हात्रेकडनं 300 रुपये, सुजित कडनं सुद्धा 200 रुपये. आणि मात्र आपण पाहतोय चौकार गेलेला आहे, थोडक्यात वाचलाय. मात्रे आणि जो चौकार लगावला त्याला 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि सागर पाटील आपल्याला सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आहे.